नलगे मायेसी बाळ निरवावे, नलगे मायेसी बाळ निरवावे, आपुल्या स्वभावे ओढे त्यासी, मज का करणे लागला विचार, ज्याचा जार भार त्याचे माथा, गोडधड त्यासी ठेवी न मागता, समाधान खाता निधी मना, खेळता गुंतले उमगोनी आणि बैसोनी आस्तनी लावी बळे, त्याच्या दुःखे पडे आपण खापरी, लाही तळीवरी होय जैसी, मजका करणे लागला विचार, ज्याचा जार भार त्याचे माथा, तुका म्हणे देह विसरे आपुला, तुका म्हणे देह विसरे आपुला, आघात तो त्याला होऊ निधी, मजका करणे लागला विचार, ज्याचा जार भार त्याचे माथा, पांडुरंगा सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अव्हेर, मस्तक माझा पायावरी, या वारकरी संतांच्या, नलगे मायेसी बाळे निरवावे, आपुल्या स्वभावे ओढे त्यासी, मजका करणे लागला विचार, ज्याचा जार भार त्याचे माथा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी प्रथम वर्ष श्राद्धाच्या नैमित्तिक कर्माच्या निमित्ताने रुपनर परिवाराने आयोजित केलेली ही कीर्तनाची सेवा, त्या सेवेकरिता आपल्या समोर वाचून दाखविलेला 5 चरणाचा संत श्रेष्ठ, वैष्णव ज्येष्ठ, वैदिक निष्ठ व वारकरी वरिष्ठ श्री तुकाराम महाराज यांच्या अभंग गाथेमधील
निष्ठावान भक्ताच्या जीवनामध्ये त्याच्या प्रती असलेली भगवंताची करुणा व्यक्त करणारा 5 चरणाचा गोड असा अभंग आजच्या या नैमित्तिक कर्माच्या निमित्ताने आपल्या समोर वाचून दाखवलेला आहे। निर्धारित संकल्पित वेळेमध्ये या अभंगाचा विचार आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न होईलच, पण ज्या औचित्याने ज्या निमित्ताने ही कीर्तनाची सेवा या रुपनर परिवाराने इथे आयोजित केली ते निमित्त आहे या रुपनर परिवाराच्या मातोश्रीचं प्रथम पुण्यस्मरण, ज्याला शास्त्रीय भाषेमध्ये श्राद्ध असं बोलतात। श्रद्धेन क्रियते इति श्राद्धः। आपल्या दिवंगत पूजनीय व्यक्तिमत्वांच्या निधनानंतर करण्यात येणारे देहपातानंतरचे जे संस्कार आहेत त्याच्यातला अत्यंतिक महत्वाचा आणि अखेरचा संस्कार असतो हा वर्ष श्राद्धाचा संस्कार आहे। थोडा बेस कमी करा। आणि म्हणून या श्राद्ध कर्माला आपल्या वैदिक हिंदू धर्म परंपरेमध्ये अनन्यसाधारण अशा स्वरूपाचं महत्व आहे। हे असे काही विधी आहेत की ते जीवाच्या जीवनामध्ये करणीय स्वरूपाचे आहेत। आपण ज्या पवित्र वेदबोधित धर्मामध्ये जन्माला आलो, सगळ्यात महत्वाचा आहे आपल्यासाठी जर काय तर तो आहे धर्म। या जाती, पोटजाती, उपजाती या राजकारणी मंडळींनी जन्म निर्माण केल्या, पण प्रथम आहे आपला धर्म। आणि म्हणून धर्माच्या धर्माचार्यांनी, पूर्वाचार्यांनी काही संस्कार या धर्मासाठी निर्माण केले। शास्त्ररूपी जननी आणि वेदरूपी बापाचा निरोप ज्या महापुरुषांनी आपल्यापर्यंत पाठविला, त्यांनी 16 संस्काराचं नियोजन हिंदू धर्मीय मानव मात्राच्या जीवन प्रणालीसाठी निर्माण केलेले 16 संस्कार आहेत। थोडं घेईन, हे 16 संस्कार काय आहेत तर त्या 16 संस्काराचे विशेष 3 टप्पे राहतात। एक, जन्माच्या पूर्वीचे संस्कार। दुसरे आहेत, दोघे माझ्या तोंडाकडे पाहत नका राहू, माझ्या एका एका वाक्याला गोड थाप देत चला, ऐका। पहिला टप्पा आहे जन्मापूर्वीचे संस्कार, दुसरा टप्पा आहे जन्मानंतरचे संस्कार, आणि तिसरा टप्पा आहे मृत्यू पश्चात येणारे संस्कार। पहिल्या टप्प्याचा विचार करायचा आहे आपल्याला, जन्माच्या अगोदरचे संस्कार। बायांनो पुढे सरका, पुढे सरका, मागं पाहू नका तुम्ही, मागं नाही पाहायचं, पुढे सरकायचं। जन्माच्या अगोदरचे संस्कार, इकडे पहा बाबा। आता मग काही मंडळी म्हणतील आमचा जगात जन्मच झाला नाही तर जगात जन्माला येण्याच्या अगोदर संस्काराची काय गरज आहे? ऐका, फार मोठी नितांत आवश्यकता असते। जीव जन्माला येण्याच्या पूर्वी त्याच्यावर संस्कार होणं गरजेचं असतं। त्या संस्काराला शास्त्रीय परिभाषेमध्ये गर्भाधान संस्कार असं म्हणतात। काय म्हणतात? बोला बोला। गर्भाधान संस्कार कधी असतात ते? आपल्या माय बापाच्या शुक्र शोणिताच्या संबंधाच्या योगानं आईच्या गर्भगृहामध्ये ज्या दिवशी आपल्या गर्भाची स्थापना होते त्या दिवशीपासून गर्भाधान संस्कार महत्वाचा राहतो। आधुनिक भौतिक सुख साधनांच्या कालखंडामध्ये जगणाऱ्या बऱ्याचशा आयांना या संस्काराची आता गरज वाटत नाही, पण आपल्या देशाला इतिहास आहे, परंपरा आहे। ऐका, हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस आहे, त्याची पत्नी कयाधू नारदजींच्या आश्रमामध्ये रात्रभर राहण्याचा योग आला। आश्रमामध्ये नारायण नामाचे संस्कार त्या गर्भावरती झाले। सत्वर उच्चार प्रल्हादी बिंबला। या जगामध्ये श्री राम प्रभू सारखा आदर्श राजा अजून जन्माला येणं बाकी आहे। श्रीरामाच्या ठिकाणी असलेल्या आदर्शाचे संस्कार
कौसल्या मातेच्या गर्भगृहामध्ये असतानाच त्या संस्काराचं बीजांकुरण कौसल्या मातेनं त्या गर्भावर केलं आणि म्हणून त्रैलोक्याला आदर्श ठरावा असा श्रीराम त्या कौसल्याच्या पोटी जन्माला आला. हे गर्भाधान संस्काराचा विजय आहे. ऐका, गर्भ उदरामध्ये असताना आईनं काय खावं, काय प्यावं, त्याच्याकरता काय पाहावं, काय वाचावं, कोणाच्या संगतीत राहावं, या सगळ्या गोष्टीचे संस्कार ज्या गर्भावर होतात त्या संस्काराला गर्भाधान संस्कार असं म्हणतात. मोबाईल मधल्या क्लिपा पाहता पाहता जर 9 मासाचा काळ लोटत असेल तर त्या आईनं विवेकानंद जन्माला येईल याची कधीही खात्री बाळगू नये. अर्वाचीन काळामध्ये सांगायचं झालं तर सिंदखेड राजाच्या लखोजी जाधवरावाची कन्या वेरूळच्या भोसले घराण्याची सुनबाई बनली आणि पुणे जिल्ह्यातल्या शिवनेरीच्या किल्ल्यावर ज्या मातेनं आपल्या गर्भावरती केलेले संस्कार, त्या संस्काराचा विजय कशामध्ये 5 असलेल्या सुलतानी सैतानांना मातीत गाडणारा आणि आचार संपन्न संस्कृतीवान राजा जन्माला आला. हे गर्भाधान संस्काराचा विजय आहे. म्हणून जन्मापूर्वीच्या संस्काराचा एक टप्पा तुम्ही माझ्याकडे पाहत चला, मला वेळ कमी आहे. हा टप्पा पार पडला. आता दुसरा टप्पा आहे जन्मानंतरचे संस्कार. जन्मानंतर काय संस्कार आहे? जातकर्म संस्कार, चोलकर्म संस्कार, सूर्यदर्शन संस्कार, पदग्रहण संस्कार, अन्नग्रहण संस्कार, असे अनेकविध संस्कार आहेत. उपनयन संस्कार आणि हिंदू धर्मामध्ये सांगितलाय तो विवाहाचा संस्कार. काय 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 विवाहाचा, बोला ना, विवाहाचा. पण विवाह हा आम्ही आता संस्कार राहू दिला नाही. त्याच्यामध्ये जितका करून आपल्याला जास्त धांगडधिंगा घालता येईल तेवढा नालायकपणा आपला चालू आहे. ऐका, आणि छातीला हात लावून आम्ही म्हणतोय गर्व से कहो हम हिंदू है. हिंदूंच्या मुला मुलींच्या लग्नात डीजे सारखं हायदोस दुल्ला घालणार वाद्य हे संस्काराचा भाग ठरू शकत नाही. हा संस्कार आहे दादा. आणि हे जन्मानंतरचे संस्कार सांगितले. तिसरा अत्यंतिक महत्वाचा टप्पा आहे मृत्यूनंतरचे संस्कार. काही माणसं म्हणली मेलं गेलं राग झाली आता काय संस्काराचा संबंध आला. ऐका, मृत्यूनंतर सुद्धा ज्या शरीरामध्ये हा जीवात्मा आधारानं या शरीरामध्ये राहिला त्या मृत्यूनंतर जीवात्म्याचं बहिर्गमन झालं. 3.5 हाताचा त्रिगुणात्मक प्रकृतीचा पंचमहाभूताकडून उसना मिळालेला देह इथे पडला. त्या देहावरती त्या क्षणापासून संस्काराला आरंभ होतो. ऐका, प्रगल्भ हिंदू धर्माचं तत्वज्ञान. बाकीच्या धर्माबद्दल आपल्याला काही बोलायचा अधिकार नाही, पण माझा धर्म आणि माझ्या धर्माचा संस्काराचा भाग किती श्रेष्ठ आहे हे सांगितलं पाहिजे. इतकं मॅच्युरिटीनं, इतकं प्रगल्भतेनं परिपूर्ण असलेला धर्म जगामध्ये नाही. बाकीच्या बाबतीमध्ये समुदाय म्हणा, पण धर्म ही संज्ञा फक्त हिंदू धर्माला लागू पडते. सगळ्यात महत्वाचं तत्वज्ञान या धर्मात आहे. ऐका, या धर्मामध्ये मृत्यूनंतरचा पहिला संस्कार सांगितला अग्निसंस्कार. बोला बोला बोला, अग्निसंस्कारच का? शास्त्रकार असं सांगतात, अग्नीच्या स्वभावाप्रमाणे त्या अग्नीमध्ये जेही काही तुम्ही इंधन टाकाल तो अग्नी त्याच्या स्वभावाप्रमाणे टाकलेल्या इंधनाची राख केल्याशिवाय सोडत, बोला ना, अजिबात नाही. गीतेमध्ये भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना यथे ध्वंसी समिद्धोग्निर्भस्मसात कुरुते अर्जुन. हे अर्जुना, कोणत्याही लाकडाच्या समिधा जरी अग्नीमध्ये टाकल्यात तर भस्म करून सोडतय. हा अग्नीचा स्वभाव आहे.
आमच्या डिग्रस गावातल्या माणसांनी असा अग्नी पेटला आणि पेटलेल्या अग्नीमध्ये सगळ्या लोकांनी आपापल्या वाटेची लाकडं आणून टाकली. बरं का मुरलीधर बाबा, एक जण म्हणलं हे माझी चंदनाची लाकडं, एक जण म्हटलं हे माझी सागाची लाकडं, तिसरा आला तो म्हणला माझी ही खैराची लाकडं. सगळ्यांनी कोणी म्हणायचं हे माझी बाभळीची लाकडं, टाकली, जळाली लाकडं. तुमच्या डिग्रस गावातील कितीही बुद्धिमान व्यक्ती जरी आला आणि त्याला सांगावं दादा आता ह्या राख झालेल्या लाकडातली राख निवडून दाखव, आता ही चंदनाची राख आहे, ही सागाची राख आहे, ही खैराची राख आहे, येईल निवडता? आहे कोणी शहाणा असा निवडणारा? अरे अग्नीमध्ये जेही काही गेलं अग्नी त्याला अग्निरूप करून टाकल्याशिवाय राहत. अग्नी माझी गेली, अग्नी माझी गेली. टाळ वाजवा, खाना 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 खाना. अग्नी माझी गेली, अग्नी माझी गेली, अग्नी माझी गेली, अग्नी माझी भस्म झाल्याशिवाय राहत नाही. तस हा 3.5 हाताचा देह अग्नीशी एकदा समरस झाला की त्याच्या संबंधानं असलेलं पूर्वजन्मीतलं अनंतावधी जन्मातलं कर्म, त्याच्या संबंधानं असलेलं अनंतावधी जन्मातलं आपलं शिल्लक राहिलेलं पाप आणि अनंतावधी जन्मातल्या शिल्लक राहिलेल्या शेष वासना यांची राख झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून अग्निसंस्कार. आणि आपल्याकडे ऐका, अग्निसंस्कारानंतर सुतकाचा संबंध येतो. काय 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 जोपर्यंत देहावरती अग्निसंस्कार होत नाही तोपर्यंत बोला ना, का मी उधाडा सौदा घेतलाय का? ऐका, जोपर्यंत अग्निसंस्कार होत नाही तोपर्यंत सुतकाचा संबंध येत नाही. अग्निसंस्कार झाले, सुतकाचा संबंध आला. पहिलं सुतक कोणाला? हे वर्ष श्राद्धाचं कीर्तन आहे, म्हणून त्या संबंधानं मला चिंतन मांडायचंय. पहिलं सुतक, जोपर्यंत राख सावडल्या जात नाही, रक्षा सावडेपर्यंत अख्खं गाव सुतके राहत. तुम्ही पाळाच असं आमचं बंधन नाही, पण शास्त्र काय सांगतं हे मी तुम्हाला सांगतो. सावडण्याचा विधी संपला, गावाच्या सुतकाचा संबंध संपला. आता सुतक राहिलं भावकीला. जोपर्यंत पिंडदान होत नाही तोपर्यंत भावकीला सुतक. पिंडदानाची क्रिया संपली, भावकीचं सुतक बोला ना संपलं. आता सुतक राहिलं. ज्या कुटुंबातली व्यक्ती, त्या कुटुंबातली व्यक्ती गेली त्या कुटुंबाला सुतक. किती दिवसाचं? जोपर्यंत पहिलं वर्ष श्राद्ध होत नाही तोपर्यंत त्या कुटुंबामध्ये मंगल कार्य केलेलं शास्त्राला मान्य, धार्मिक कार्य केलेलं शास्त्राला मान्य, लग्न जमवाजमवी केलेली शास्त्राला मान्य नाही. आता त्याच्यातही आपल्यात काही लिंबाखालचे वकील जन्माला आलेत, ते म्हणजे 6 महिन्यात करून टाका, नाही तर 3 वर्ष लग्न नाही करता. मी म्हणलं गाड्या त्या बापानं कुठं लिहून ठेवलं एवढं दाखव मला. ऐका, नवीन वस्त्र आभूषण परिधान करणं शास्त्राला मान्य, दागदागिने खरेदी करणं शास्त्राला मान्य, नवीन जमिनींच्या खरेद्या घेणं शास्त्राला मान्य. वर्षभराचं सुतक राहतं, वर्षभर हे पाळावं लागतं. हे आपल्या धर्माचं तत्वज्ञान आहे. ऐका, हे तर्पणाचा विधी अत्यंत महत्वाचा राहतो. त्याला श्राद्ध तर्पणाचा विधी म्हणतात.
हा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत गेलेल्या जीवात्म्याचा असलेला तो सूक्ष्म देह वरती जात असताना, ऊर्ध्वगतीला जात असताना त्रिशंकू अवस्थेमध्ये असा उलटा टांगलेला राहतो. कुठपर्यंत? जोपर्यंत श्राद्ध तर्पणाच्या दिवशी उलट्या अंगठ्यानं वारसदार पाणी सोडत नाही तोपर्यंत ते शरीर असं सूक्ष्म शरीर उलट टांगलेलं राहत. ऐका, आणि ते शरीर उलट्या टांगलेल्या अवस्थेमध्ये वर्षभर वाट पाहत. माझे कोण वंशज, कोण वारसदार, श्राद्धाच्या दिवशी कोण पुढे येतय, कोण उलट्या अंगठ्यानं मला तर्पणाचं पाणी देतय, तिथून तो जीवात्मा पाहत राहतो. ऐका, ज्या दिवशी त्याची असलेली वंशज मंडळी वर्ष श्राद्धाच्या दिवशी उलट्या अंगठ्यानं तर्पणाचे संस्कार पिंडावरती करतील, त्या दिवशी त्या असलेल्या जीवात्म्याला त्याच्या शुभाशुभ कर्मानुसार गती मिळेल. ऐका, तो संतुष्ट होईल. पण आपल्यात एक अशी हिंदू धर्मातही अशी एक पैदास जन्माला आली. ते म्हणायचे कशाला 10वा घालायचा. अजूनही काही काही म्हणतात कशाला श्राद्ध घालायचं. श्राद्ध करणं हा बामणांचा धंदा झालाय. हे कोणी मुसलमानाने आरोप केला नाही दादा. ऐका, आपल्या धर्माचं वाटोळं करायला दुसऱ्याची गरजच काय. आपल्याच तथाकथित स्वयंघोषित विद्वानांनी एवढं चिवडलंय, दुसऱ्याची काय गरज वाटावी. 1.5 इंग्रजीचं पुस्तक शिकलं पोरग, 2-2.5 इंचाचा बेल्ट त्या पॅन्टीच्या वरून आला की त्याला वाटतं मी देवाचा आणि धर्माचा बाप झालो. ते म्हणते कशाला श्राद्ध करायचं. अशा लोकांनी जर आपल्या वंशजांनी त्या असलेल्या जीवात्म्याच्या नावाने श्राद्ध तर्पणाचा विधी केला नाही, तुकाराम महाराजाचा पुरावा आहे, जर तो विधी केला नाही तर त्या अवस्थेत, उलट्या टांगलेल्या अवस्थेत तो जीवात्मा पाहतो, त्याला खेद वाटतो. अरे रे, अरे काय संतती मी जन्माला घातली की जन्माला येऊनही हे माझ्या करता तर्पणाचा विधी करायला तयार नाही. त्या अवस्थेमध्ये तो कटकटा बोट मोडून त्या वंशजांना वारसांना शाप देतो. शाप काय देतो? आहा कटा त्यांचे करीती पितर, टाळ्या वाजवा. करीती पितर, कटकटा बोट मोडून गेलेले पूर्वज शाप देतात त्या वारसांना. काय का कोणाचा आशीर्वाद मिळवता आला नाही तरी चालेल, पण गेलेल्या पितरांचा तळतळाट घेऊ नये याच्या करता तर्पणाचा विधी उलट्या अंगठ्यानं केलं जातं. त्याला तर्पण विधी म्हणतात. शास्त्र संमत आहे. बंधुगिरी नाही, गुंडगिरी नाही आणि फालतूगिरी अजिबात नाही. ज्यांना आपण आदर्श मानतो त्या 7व्या अवतार घेऊन प्रभू श्रीराम परमात्म्यानं वनवासाच्या वाटेवर असताना सुद्धा चित्रकूटावरती आपल्या पित्याच्या समग्र उत्तर क्रिया स्वतः केल्या. ऐका,
10वा नको आणि वर्ष श्राद्ध नको म्हणणारी रामप्रभूपेक्षा तर मोठी नाहीत ना. आपल्याकडे दुसरं महाकाव्य आहे ज्याला बाबाजी महाभारत असं म्हणतात. या महाभारताच्या भीष्म पर्वामध्ये गीतेचा उगम झाला. त्या ठिकाणी युद्ध सुरू आहे. अर्जुन युद्धापासून पलायनवादी भूमिका घेऊ पाहतोय. कृष्ण परमात्मा अर्जुनाला कर्तव्य सन्मुख करण्याकरता गीता तत्वज्ञानाचा उपदेश करतात. काय करायचंय कृष्णाला? कृष्णाच्या मनीचा हेतू हाच आहे की अर्जुनाचं निमित्त करून या जगतातल्या असलेल्या दैत्यांचा निपात करायचा. अर्जुन होता होईल तेवढा कसा युद्धाला प्रवृत्त आपल्याला करता येईल असा प्रयत्न आहे. कृष्ण परमात्मा युद्धा करता अर्जुनानं तयार व्हावं याच्या करता उपदेश करता. अर्जुनाची भूमिका काय आहे? अर्जुनानं धनुष्य फेकावं, रथाच्या खाली उडी टाकावी. हे युद्धच मला करायचं नाही असं अर्जुन निश्चयात येतोय. आणि मग भगवान त्या अर्जुनाला म्हणतात, का भीतोस तू कौरवांना? डरपोक आहेस तू? अरे अर्जुना, तुझा इतिहास पुरुषार्थानं भरलेला आहे. अर्जुना, वीरश्री आहे तुझ्या इतिहासामध्ये. एवढा पराक्रमी वीर की भगवान शंकराला युद्धामध्ये परास्त करण्याची क्षमता तुझ्यात आहे. निवात कवच नावाच्या राक्षसांना धराशायी करण्याची ताकद तुझ्यात आहे. ऐक, गंधर्वांना पाणी पाजण्याचं सामर्थ्य मिरवणारा अर्जुन आज या कौरवांना घाबरून षंढासारखा नपुसकासारखा युद्धापासून पळ काढतोस. काय म्हणावं तुला? क्लैब्यम्मा स्मगम पार्थ. अरे हा नपुसकपणा, हे षंढपणा तुझ्यात आला कसा? एवढा पराक्रमी धनुर्धर या त्रैलोक्यात तुझ्यासारखा कोणी नाही. घाबरलास तू, कौरवांना घाबरला. अर्जुन म्हणतोय, कृष्णा आम्हाला खात्री आहे, प्रश्नच कुठं येतो या कौरवांना घाबरण्याचा. खात्री आम्हाला की आमच्या पुढे हे युद्धा करता लालायित झालेली कौरव सेना टिकू शकत नाही. आत्मविश्वासही अर्जुनाच्या ठिकाणी की आम्ही यांना पराभूत करणार आहे, यांना मारण्याची खात्री आहे मला. हे नाही टिकू शकत आमच्या पुढं. मग कृष्ण परमात्मा हसले आणि बोलले, मग गड्या, एवढा जर आत्मविश्वास आहे कौरव टिकू शकत नाही, मग भीतो कशाला अर्जुना? अर्जुनानं कबुली दिली, मी कशाला घाबरतो. कृष्ण सांगू, माझ्या पुढे प्रश्न हा सापडलेला आहे. हे कौरव उद्या आम्ही युद्धामध्ये सगळे मारणार आहेत. परिणाम स्वरूप मारलेल्या कौरवांच्या स्त्रिया विधवा होणार. विधवा झालेल्या स्त्रियांच्या असलेल्या भावी जीवनाची कोणी शाश्वती द्यावी? जर यांच्याकडून काही निंद्य कर्म घडलं आणि त्या अनाचारातून जर संकरित संतती यांच्या पोटी जन्माला आली, तर त्या येणाऱ्या वर्णसंकराच्या संततीला पितृतर्पणाचा अधिकार राहणार नाही. आणि या वर्णसंकराच्या संततीला जर श्राद्ध तर्पणाचा अधिकार राहिला नाही, तर त्यांच्या पितरांचं नरकात पतन झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्यांच्या पितरांचं नरकात पतन झालं रे झालं की पितृपतनाचा सगळा दोष या अर्जुनाच्या माथ्यावर बसेल. मला जगातल्या पितृतर्पणाच्या क्रिया बंद पडू नये याच्या करता या युद्धाची भीती वाटते. म्हणून अर्जुनासारख्या महापुरुषानं सुद्धा पितृतर्पणाच्या क्रियेला महत्व द्यावं. मर्यादा पुरुषोत्तमाची भूमिका असलेल्या श्रीरामानं सुद्धा आपल्या पित्याच्या
सगळ्या तर्पणादी क्रिया पार पाडाव्यात. ही अत्यंत महत्वाची असलेली श्राद्ध तर्पणाची क्रिया आहे. आपल्या कुटुंबातल्या गेलेल्या व्यक्तीच्या नावानं नका तुम्ही गाव जमा करू, पण तर्पण श्राद्धाची क्रिया होणं ही गरजेची गोष्ट आहे. कारण गर्व से कहो हम, बोला ना, गर्व से कहो हम हिंदू है हिंदू. मगाशी मी बोलून गेलो, जाती उपजाती पोट जाती हा राजकारण्यांनी त्यांच्या पोळ्या भाजण्याकरता केलेला उपद्व्याप आहे. या देशामध्ये सगळ्यात अगोदर कोण असेल तर तो आम्ही धर्म महत्वाचा मानतो. आपल्या धर्मामध्ये ही श्राद्ध तर्पणाची क्रिया अत्यंतिक महत्वाची आहे. म्हणून रुपनर परिवाराच्या मातोश्रीचा हा श्राद्ध तर्पणाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. डिग्रजच्या रुपनर परिवाराच्या बाबतीमध्ये जर बोलायचं झालं तर एका पारमार्थिक जीवनाचा परिपोष ज्यांच्यामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. एवढी भजनी, मला वाटतं मुरलीधर बाबा तुमच्या परिवारामध्ये दुसऱ्या टाळकऱ्याची गरज लागू नये. कीर्तनकार आहेत, पखवाजे आहेत, गायक आहेत, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणून या विभागामध्ये वारकरी संप्रदायाच्या प्रति तीव्र निष्ठा असलेला हा रुपनरांचा परिवार, हरिभक्ती परायण मुरलीधर बाबा रुपनर यांच्या पत्नी, त्याचप्रमाणे हरिभक्ती परायण गजानन महाराज रुपनर, यमाजी मुरलीधर रुपनर, कैलासवासी ज्ञानदेव मुरलीधर रुपनर, त्याचप्रमाणे इंदुबाई आणि अलकाबाई या पोरींची आई, त्यामध्ये योगेश असेल, सुरेश असेल, भाऊसाहेब असेल, नवनाथ असेल, अनिल असेल यांची आजी, बरोबर आलं सगळं. वैकुंठवासी सत्यभामाबाई मुरलीधर रुपनर या माऊलीला जाऊन आज वर्ष पूर्ण होत आहे. आणि म्हणून त्या मातेच्या प्रती हा वर्षपूर्तीचा आणि कृतज्ञतेचा सोहळा या रुपनर परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. एका पूजनीय मातोश्रीचं हे स्मरण असल्या कारणानं, श्राद्ध असल्या कारणानं आईच्या संबंधानं काही चिंतन मांडता येतंय का, म्हणून अचानकपणानं या अभंगाचं नियोजन मला सुचलं आणि त्याकरता तुकोबारायचा 5 चरणाचा अभंग या ठिकाणी या निमित्ताने निवडलेला आहे. या अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज आईच्या, जन्मदात्या मातेच्या दृष्टांतानं निष्ठावंत भगवत भक्ताच्या प्रती देवाची करुणा कोणत्या प्रकारची राहते याचा सुंदरसा विचार या अभंगामध्ये तुकोबारायांनी मांडलाय. विठ्ठल विठ्ठल स्वरूपाचा नरदेह हे असलेलं मनुष्य शरीर आपल्याला मिळालं. याच्यामध्ये प्रधानत्व कशाला द्यावं, गौणत्व कशाला द्यावं, हा चिंतनाचा विषय आहे. ऐका, परमार्थाच्या शिवेवरही कधी न गेलेली माणसं प्रधानत्व फक्त असलेल्या पोट भरण्याच्या क्रियेला देतात. साधू संत मात्र पोटाची खळगी भरण्याच्या क्रियेला गौणत्व देतात आणि प्रधानत्व आणि अगत्यत्व फक्त आणि फक्त प्रभूच्या चिंतनाला देतात. पोटापुरते काम परी अगत्य तुरा, परी अगत्य तुरा, परी अगत्य तुरा. पोटापुरते काम परी अगत्य. तुम्ही थोडं पुढे सरका, माग जागा आहे. पोटापुरते काम परी अगत्य तुरा.
करावा लागतो, व्यवसाय करावा लागतो, कामधंदा करावा लागतो. लांड्या लबाड्या करून पोट भरतील असं ज्यांचं म्हणणं आहे त्यांचे दिवस संपलेले आहेत. फार काळ टिकत नाही. उद्यमशील असावं लागतं, व्यवसायाभिमुख असावं लागतं. पण अगत्यत्व फक्त प्रभूच्या चिंतनाला, रामस्मरणाला आणि परमार्थाला दिलं पाहिजे. कारण देवे दिला देह भजना गोमटा. परमात्म्यानं त्याच्या भजनाच्या द्वारा मनुष्याला भगवंताची प्राप्ती करता येईल अशा पद्धतीचं सत्संग प्रधान अशा स्वरूपाचं शरीर देवानं मुक्त हस्ते आपल्याला प्रदान केलं. एकही फुटी कवडी, एक छदाम, एक दमडी सुद्धा हे देण्याच्या मोबदल्यात बोला ना घेतली आपल्याकडून नाही. विना मोबदल्याचं मिळालंय म्हणूनच की काय याचं महत्व आपल्याला कळत नाही. आपल्याकडे एक म्हण आहे, वानवळ्यात जे काही मिळालं त्याची किंमत, त्याचं मूल्य माणसाला कळत. वानवळ्यात जे मिळतं त्याचं काही कळतंय का? साधी 10 रुपये खर्चून टपरीवरून घेतलेली तंबाखूची पुडी जीवाच्या जीवलग मित्रानं जरी पुडी मागितली तरी विडा काढून देतो, पण माणूस पुडी काढून त्याच्या हातात. तो मित्र म्हणला, गड्या मी एवढा तुझ्यावर जीव वळून टाकलाय, तंबाखूच्या पुडीची किंमत केली, खुशाल चिमटीत काढून विडा देतो, काय म्हणावं तुला? अरे किती प्रेम केलं मी तुझ्यासाठी, अर्ध्या रात्रीच्या उड्या घेतल्या आणि पुडीची किंमत केली. तो म्हणला सगळा भाऊपणा चालल पण पुडीचा चालणार नाही, कारण टपरीवर पदरचे 10 रुपये खर्च केले. रग लागती महाराज. खिशातली दमडी खर्च झाली तर त्या वस्तूचं मोल माणसाला कळतं. वानवड्यात मिळालंय आपल्याला त्याची किंमत कळत. वायल मामा 2019-20 चा काळ आपल्या दृष्टीनं कठीण होता. कोरोनाचा काळ होता का नाही? कोरोनाचा काळ. त्या कोरोनाच्या काळामध्ये एक दिवस आम्ही आमच्या सासरवाडीला गेलो आणि येताना आमच्या मेहुण्यानं गाडीच्या डिकीमध्ये एक कॅरेट भरून अशी चांगली टोमॅटो गाडीत भरून दिली. हायवेला गाडी आल्याच्या नंतर आमच्या बायकोचं झालं बंधुपुराण चालू. किती कठीण काळ आहे, करतय का कोणी कोणाला मदत? शेवटी रक्ताचं नातं काय वाया जातं का? बघा माझा भाऊ, येतय का कोणी कोणाला काही या कठीण काळात? मोंढ्याचा माल दिलाय, गोल गटुळी टोमॅटो तुम्हाला दिल्यात, तेही एक जाळी भरून दिल्यात. मला काय त्याच? मी म्हणले लय नको करू तू, चुर 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 चुर. तुझ्या भावाचं लय कौतुक नको सांगू मला. त्याच्या टामटाला भाव पडलाय म्हणून तो उदार झालाय. काय आहे, जे वानवळा म्हणून मिळतं आपल्याला त्याची किंमत कळत. पण एक ऐका, हे वानवळा म्हणून मिळाले तरी महापुरुषांना त्याची किंमत कळली. आणि या शरीराचा शक्य होईल तेवढा वापर परमात्म्याच्या प्राप्ती करता आणि त्याचे साधन असलेल्या परमार्था करता जेवढं करता येईल तेवढं नक्की करावं लागेल. आपल्याला ते कळत नाही. आपण चिंता करतो सकाळी उठून आज नाश्त्याला काय मेनू आहे. ऐका ना, तुकाराम महाराज आपल्याला प्रश्न विचारतात, जर सकाळीच उठून तुला खाण्याची चिंता असेल तर तुझ्यापेक्षा झाडावरची रानातली पाखरं परवडली, पक्षी परवडले, जनावर परवडली. तुकाराम महाराज म्हणतात, जरी तुझं चिंता काय खावे म्हणून भले तुझ होऊन पक्षीराज. पक्षी आपल्याकडं पोल्ट्री फार्म आहे, पोल्ट्री फार्म. त्या पोल्ट्री फार्माचा मालक 4 दिवसासाठी मुंबईला जातो, एका पाहुण्याला भेटायला म्हणून गेला. तर ते 15 दिवस काय आलाच नाही. त्या कोंबड्यांचं खाद्य गेलं संपून. मला सांगा, असं तुम्ही कधी उदाहरण पाहिलं? खाद्य संपलेल्या कोंबड्यांनी एक दिवस त्या तारेची जाळी तोडली, पोल्ट्रीच्या जाळी तोडली आणि संगमनेरला जाऊन एक एकीनं एक खाद्याचं पोतं पाठीवर टाकून आणलं.
कोंबड्यांनी, असं कधी ऐकलं तुम्ही? बोला ना जरा धडाधड. ऐकलंय? नाही ऐकलं. आपल्याकडे जर्श्या आहेत, दुधाचा धंदा जबरदस्त आहे. जर्श्या, त्या जर्शीचा मालक 8-10 दिवस गावाला गेला, पेंडीची पोती संपून गेली, खायलाच काही राहिलं नाही. असं कधी ऐकलं का त्या जर्शीनं खुटा उपटला, साखळी तोडली गेली, पशुखाद्याच्या दुकानातून 2-4 पेंडीची पोती पाठीवर टाकून आणलेली पाहिली कधी तुम्ही? का नाही आणि ती? त्या जर्शीला सुद्धा माहितीये माझ्या दुधावर ज्याला बंगले बांधायचे त्या माझ्या धान्याला माझ्या पोटाची चिंता आहे. कोणाला कळतंय? कोणाला कळतंय? अरे जर्शीला कळतंय पण या भडुशीला कळत नाही, हे दुर्दैव आहे ना. ऐका, सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मुख निरायचे नाही, तुझं मुख निरायचे नाही. सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझं मुख निरायचे नाही, तुझं मुख निरायचे म्हणून सगळ्या कुटुंबाचं पोट चालतंय. आपल्याला असं वाटतंय मी म्हणून या ठिकाणी गाव चालतंय. आपल्याला असं वाटतंय की मी म्हणून तालुका आहे. बेकार की बातें हो सब. दादा, पाषाणाचे पोटी बैसला दरदूर. 7 परसाच्या विहिरीमध्ये काळ्या पाषाणाच्या खाली ब्लास्टिंग केल्यानंतर निघालेल्या खिरपाळात 7व्या परसाच्या खाली बेडूक निघाला. त्या 7 परसाच्या खाली निघालेल्या बेडकाच्या तोंडामध्ये सुद्धा त्याचं भक्ष्य होत. कोणी दिलंय? जगामध्ये स्वतःला करता धरता समजणाऱ्या वल्गना करणाऱ्या माणसानं नाही. ज्याला विश्वंभर हे नाव आहे, सगळ्या विश्वाचं भरण पोषण तो करतो. ऐका, त्याला आपल्या सगळ्यांच्या पोटाची चिंता आहे. तुकाराम महाराजांनी सुद्धा एक 4-6 अभंगामध्ये आपल्या पत्नीला उपदेश केला. त्या उपदेशाला गाथेमध्ये पूर्ण बोध श्री भ्रतार संवाद असं म्हटलंय. आपल्या बायकोला सांगितलं त्यांनी, तिनं शुद्ध सोम सकाळी पातला, द्वादशी साधला, पर्वकाळ सकाळी ओठ, आणि ही सगळी संपत्ती ब्राह्मणांना देऊन टाक. वैकुंठ गमनाच्या अगोदरचा प्रसंग आहे. असा उपदेश केला. मग त्यांच्या पत्नीने त्यांना विचारलं असावं, महाराज हे सगळं द्यायचं, आमच्या पोटाची आमच्या वस्त्राची चिंता कोण करेल? तुकाराम महाराज म्हटले, वेडे, नको चिंता करू वस्त्रा या पोटा, चिंता करू वस्त्रा या पोटा, चिंता करू वस्त्रा या पोटाची टाळ खाना खाना वाजता. नको चिंता करू वस्त्रा या पोटा, लोकाला दाखवण्याकरता करायचा नाही, तर परमार्थ करणाऱ्याचा सुद्धा आपण करत असलेल्या परमार्थावर विश्वास आणि निष्ठा असली पाहिजे. आमच्याकडे ती नाहीये. आजही आम्ही एखाद्याला वारीला चला असा आग्रह केला
तर लोक माळा घालणारी लोक भजन करणारी लोक सुद्धा म्हणतात आलो असतो पण कांद्याची लावगड राहिली. आणि बेंबीचा देठ तुटेपर्यंत काकड्यात अभंग म्हणतो माळ्या सावत्यास खुरपू लागे नरहरी सोनारा घोडो फुंकू लागे. बेंबीचा देठ तुटेपर्यंत देवळात ओरडतो सावता माळ्याचं शेत देवानं खुरपू लागला. कबीराच्या मागावर शेले त्यानं विणले. चोखोबारायच्या वाटणीची ढोर त्यानं ओढली. हा इकडं देवळात पहाट बोंबलून आलाय आणि पखवाजाच्या गठ्ठ्या एवढ्याल्या माळा घालणाऱ्या लठ्ठ्याची आपल्या परमार्थावर निष्ठा नसेल काय जाळायचा का परमार्थ? निष्ठा असली पाहिजे. लाख संकट येऊ द्या सोडवीन माझा स्वामी निश्चयेसी प्रतिज्ञा हे दासी केली आम्ही. दादा आजही त्या भगवंताच्या दातृत्वाची तुलना जगात कोणाशी होऊ शकत नाही. पण आम्ही अविश्वासी निघालो हे आमचं दुर्दैव आहे. ऐका ना चोखोबारायचं पत्नीचं बाळंतपण करण्यासाठी यावं. बहिणीच्या गावाला बहिणीला आणण्यासाठी गेलेला महात्मा इकडं पत्नी बाळंतपणाच्या कळा सोसते व्यथा वेदनांनी विवळते. पंढरीच्या वेशीवर चोखोबाराय जाऊन धडकले. माझ्या विठाई माऊलीनं विचार केला माझा चोखा पंढरीच्या वेशीवर माझ्या करता पागल बनून आलाय. बायकोनं बहिणीला आणण्याची जबाबदारी टाकली. माझ्या भजनानं त्याच्यावर जादू केली. जबाबदारी सोडून चोखा इकडं आलाय. जर माझ्या चोख्याच्या बायकोला काही बरं वाईट झालं तर लोक कोणी माझं नाव घेणार नाही. म्हणून दिंडीमध्ये विश्वासानं गेलेल्या चोखोबारायच्या बायकोचं बाळंतपण करण्यासाठी आला. बहीण बनून आला. दारावर थाप टाकली. चोखोबाची बहीण झाला शारंग बहिणी उघडा दार हाकमारी. बहिणी उघडा दार हाकमारी. चोखोबाची बहीण झाला शारंग वहिनी उघडा दार हाकमारी. वहिनी उघडा दार अरे आजही तोच करतो हे सगळं. माणसाची देव चालवी अहंता मीची एक करता म्हणून ये आपण म्हणतो. पण हे काय का आपला अहंकार सुद्धा त्याच्या सत्तेशिवाय चालू शकत नाही. तो सगळं करतोय. तुकाराम महाराज ही त्या भगवंताची सत्ता असताना सुद्धा जे माणसं म्हणतात आम्ही करतो त्या लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना देवासमोर उभे आहेत. आणि देवाला बोलतात तुकोबाराय म्हणतात देवा अरे विनाकारण या प्रपंचाच्या जडणघडणीची चिंता आम्ही करत राहिलो. वस्तुतः तू आम्हाला जन्माला घातला. आम्ही तुझी लेकरं आहेत. आणि कोण्याही मातेच्या जीवनामध्ये जन्माला घातलेल्या लेकराची चिंता ती फक्त आईला राहते. हा सिद्धांत ध्यानी मनी न घेता उगीच का आम्ही विचार करत राहिलो की दुसऱ्या चरणात महाराज सांगतात मज करे लागे विचार. मज करणे लागे विचार. करणे
लागल का, पूर्ण होईल का, आम्ही उगच डोक्याची मंडई करीत राहतो. उगच त्याच्या हातात आहे दादा. आपल्या विचारानं काही होत नाही. होईल फक्त डोक्याची मंडई होईल, याच्यापेक्षा काही होऊ शकत नाही. मज का लागला करणे विचार. आम्ही असा विचार करत राहिलो, मलाच करावं लागल, मी केलं तरच होईल, मी नाही केलं तर काहीच होणार नाही. मी व्यर्थ या विचारामध्ये का चक्रावून गेलो, का मला या विचारानं भांडावून सोडलं, का मी या विचारामध्ये वेळेचा अपव्यय केला. वस्तुतः ज्याचा जार भारतीयाचे माथा जार, ज्याचा जार म्हणजे ज्याने आपल्याला जन्माला घातलं जार, ज्याने जन्माला घातलं भारतीयाचे माथा, ज्याने आपल्याला जन्माला घातलेलं आहे, आपला सगळा भार त्याच्यावर आहे. तो पाहतोय, तो सगळं करतोय. आपण फक्त त्या कळसूत्री बाहुल्यांप्रमाणे नाचताना दिसतोय, पण नाचण्याचं कौशल्य आपलं नाही. आमच्या लहानपणी डॉक्टर साहेब, आमच्या लहानपणी आमचा घारगावच्या बाजारामध्ये बापाच्या पाठीमाग लागून आम्ही बाजारला हौशेनं जायचं. 7 किलोमीटर बाजार, तांगड्या तोड कार्यक्रम, पण हौस मोठी. बाजारला जायचं त्या चौकामध्ये. त्या काळात काही एवढी करमणुकीची साधनं नव्हती. एक असं लाकडाचं चौकोनी डबड, त्या डबड्याला 4 छिद्र, आणि त्या 4 छिद्रातून असा एक डोळा झाकायचा ना असं पाहायचं. त्याच्यात ती चित्र बदलायची अशी दिसायची. आणि त्या टायमाला 4 आणे तिकीट होतं. किती? 4 आणे तिकीट. असा डोळा झाकून असं त्याच्यात पाहायचं. ती चित्र बदलताना आम्हाला दिसायची. आम्ही एक डोळा झाकलेल्या अवस्थेतच म्हणायचो, वा काय चित्र बदलतात, काय कला कौशल्य हो, काय चित्र बदलतात हो, काय पटापट पळतय हो हे. पण आम्हाला वरती दिसत नव्हतं. वरती असलेला त्या डबड्याचा मालक त्या दोऱ्या असा फिरवायचा. ऐका, अशा दोऱ्या फिरवायचा. चित्र बदलताना आपल्याला दिसतात, पण चित्र बदलवणारा आपल्याला दिसत नाही. त्याचं सामर्थ्य वेगळं आहे दादा. आपल्याला वाटतंय आपण नाचतोय, आपण पळतोय. नाही, आपल्याला तो पळवतोय, आपल्याला तो नाचवतोय. असं म्हणावं एखाद्या माणसानं. हे माणसं म्हणतात माझ्यामुळे झालंय, मी नसतो तो झालं नसतं. श्रेय घेण्यासाठी सगळी मंडळी तयार आहेत, श्रेय घेण्यासाठी सगळी तयार आहेत. पण असं म्हणावं माणसानं, हे कार्य करण्यासाठी भगवंताने मला निवडलं आणि हे त्याचं कार्य करण्याची संधी मला देवानं दिली. त्या दिवशी त्याला देवाची सत्ता कळेल दादा. मी 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 म्हणू म्हणू माणसाच्या जिंदगीची बेकारी झाली. हे सगळे माझे, सगळे मिचले, मोठा मिचले, पैसेवाला मिचले, तर आपलं काहीच नाही. ऐका, जे काही आहे ते त्या भगवंताचं आहे. जे जादा आहे ते त्याचं आहे. आपल्याकडं असलेली संपत्ती जादा नाही, आपल्याकडं असलेली संततीचं बळ जादा नाही, आपल्याकडं असलेल्या शारीरिक बळ सुद्धा त्याचं. 7वा अध्याय वाचा. भगवान म्हणतो, जीवाच्या ठाई दिसणार छटाक 2 छटाकाचं जे बळ आहे ते माझं आहे. बलम बलवताम चाहम कामराग विवर्जितम. बलवानाच्या ठिकाणी असलेलं बळ सुद्धा त्याचं आहे. काय आपल्याकडे जादा दादा? आपल्याकडं काहीच जादा नाही, फक्त टूर जादा आहे. काय जादा आहे? उगत टूर करत राहिलो, व्यर्थ डोक्याची मंडई केली. ज्याचा जार भारतीयाचे माथा, भगवंताने आम्हाला जन्माला घातलंय. लाघवी सूत्रधारी, लाघवी सूत्रधारी. बसल्या टाळ्या वाजवा. उपजोनी पाळी संहारी,
भक्ताचा जार म्हणजे जन्माला घालणारा तो आहे. आणि म्हणून आपला सगळा भार तुका म्हणे भार घातली यावरी होईल कैवारी नारायण. ज्याचा जार भार त्याचे माथा मजका करणे किंवा मजका लागला करणे विचार. ज्याचा जार भार त्याचे माता ज्यानं जन्माला घातलं तो आमचा सगळा भार उचलणार आहे. आम्ही विश्वास ठेवावा. लोक म्हटले महाराज कशाप्रमाणे कोणाप्रमाणे. महाराज म्हटले ऐका. न लगे मायेसी बाळ निर्वावे. न लगे मायेसी बाळ निष्ठावंत भक्ताच्या लौकिक जीवनाचा भार कसा वाहतो याचा विचार इथे या अभंगात सांगितला. न लगे मायेसी बाळ निरवावे आपुल्या स्वभावे ओढे त्यासी तुकोबाराय आईचा दृष्टांत देतात. मुद्दाम या अभंगाचं नियोजन केलं. माझा सुद्धा नीट पाठ नव्हता पण ध्यानात आणून 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 झालं. ऐका. आईचा दृष्टांत दिलाय. हा अभंग मी निवडला याच्या करता की आज या रूपनर परिवाराच्या मातोश्रीचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे, प्रथम पुण्यस्मरण आहे. आज बाप आहे या पोरांना बर का. म्हणून काही काही बापाच्या सामर्थ्यावर गप्पा मारतील कदाचित. पण एक सांगू, बाप कितीही सामर्थ्यवान मागे असला आणि लेकरांची आई गेली की मुलं त्या क्षणी अनाथत्वाला प्राप्त होतात. काही काही माणसं म्हणतील जाऊ दे गेली तर आई, बाप खंबीर आहे, बाप गंभीर आहे, बाप अजून त्यांच्या आयुष्याला पुरणार नाही. दादा, त्या प्रेमाचा त्या जिव्हाळ्याचा आविष्कार असलेली मूर्तिमंत मूर्ती जर आई गेली तर लेकर त्या क्षणी अनाथ होतात. इतकं मनुष्याच्या जीवनामध्ये किंवा जीवाच्या जीवनामध्ये आई या आविष्काराचं महत्व आहे. ती आई जनावराची असेल, ती आई एखाद्या बैलाची असेल, ती आई एखाद्या बकराची असेल, ती आई एखाद्या डुकराची असेल, ती आई देवाची असेल, ती आई जीवाची असेल, ती आई मनुष्याची असेल. दादा, कोणत्याही योनीमध्ये मातृत्वाचा पराक्रम करणारी ही शक्ती श्रेष्ठ आहे, तिला आई असं म्हटलं जातं. मातृत्वाचा पराक्रम आणि पराक्रमाचं मातृत्व या दोन्ही गोष्टी स्त्रियांकडे जातात. म्हणून एक ऐका, कोण कोणाच्या प्रेमाला कशाची उपमा देईल, कशाची तुलना देईल, पण आईच्या लेकरावरील प्रेमाला जगामध्ये कुठल्याही पदार्थाची, वस्तूची, व्यक्तीची उपमा देता येत बोला ना. असं अनुपमेय निरुपम अशा स्वरूपाचं प्रेम करणार विभूतिमत्व या जगात जर कोणतं असेल तर त्याला आई म्हणतात. पण अजूनही काल परवा तुम्ही पेपरला बातमी वाचली असेल
की ज्या मुलाला मोठं करण्यामध्ये ज्या आई बापांनी एवढे कष्ट केले, कालचीच परवाचीच घटना आहे, मला वाटतं पुण्यात घडलेली आहे. काही लोक म्हणतात महाराज काय येऊन आमच्या गावात येऊन ते म्हातारीचं सांगत असतात, ती आईचं सांगत असतात, ती म्हातारीला चावाची आहे का, एक नंबरची अडाणी, कधी शाळेत गेली नाही, शाळेत जाऊ द्या तिनं बालवाडीच्या घुगऱ्या सुद्धा बोला ना खायचं जाऊ द्या पाहिल्या सुद्धा नाही, नंबर 1 ची अडाणी, कोपरापर्यंत बांगड्या भरती, वाट्याचं लुगडं नेसती, सारखी 24 तास 5-5 मिनिटाला मिश्री लावून पचापच नको तिथं थुकत राहती, आणि तिला बोलायचं तारतम्य नाही, तिला काही घेणं नाही, तिला काय नाही, एक नंबरची अडाणी छाप म्हणली ती, काही तिला कळत नाही म्हणले तिचं तुम्ही सांग. ऐका राहू दे जनरेटर, काय नाही जळत, जेवढं जळल त्याचे पैसे माझ्याकडून घे, राहू दे. ऐका, एक नंबरची अडाणी म्हणतो, काय तिचं सांगता तुम्ही. मी म्हणलं गड्या, तिला अडाणी म्हणतो शाळेत गेली नाही म्हणून, सुशिक्षितपणाला तू शहाणपणा समजित असेल तर तुझी चूक आहे. ऐका, मग ती एक नंबरची अडाणी, मग शहाण कोण आहे. तुम्हाला माझ्याकडे पाहू, तुम्हाला माझी आई आहे ना सुशिक्षित, माझी बायको आहे सुशिक्षित, आई अडाणी, तिला अडाणी म्हणतो. म्हणलं कितवी शिकली, तिला शहाणी म्हणतो तू. तो मला डबल ग्रॅज्युएट झाली, पण अडाणी. या ताई या, विठ्ठल विठ्ठल असा पडता होता, त्या पडत्या काळामध्ये सुद्धा विठ्ठल 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 मतदारसंघामध्ये आणि जिल्ह्यामध्ये ज्या परिवाराचं मोलाचं असं नाव आहे, हा विखे पाटलांचा परिवार. कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये मौलिक स्वरूपाचं योगदान. आमच्या बोट्याला परवा सप्ताह झाला, सुजय दादा त्या ठिकाणी आले होते आणि जवळजवळ 3-3.5 लाखाची मदत आम्हाला त्या ठिकाणी केली. आजही ताई या ठिकाणी आल्यात. आपली अपेक्षा असते, पण संप्रदायाची काही एक वेगळी विचारधारा राहते, वेगळी चौकट राहते. या व्यासपीठावर कीर्तनकार उभा राहिल्यानंतर आपल्याला तसं अन्यथा करता येत नाही. त्यांचं कार्य मोठं आहे, त्यांचा अधिकार चांगल्या पद्धतीचा आहे, त्यांचं योगदान या परिसरामध्ये मौलिक स्वरूपाचं आहे, ते कोणी नाकारू शकत नाही. या परिवाराला भगवंतानं पांडुरंगानं उदंड आयुष्य द्यावं आणि उत्तर सात्विक संतती या परिवारामध्ये जन्माला यावी, की ज्यांच्याकडून असं धर्मकार्य अव्याहतपणानं पुढे चालत राहावं. सौभाग्यवती
शालिनीताई विखे पाटील या ठिकाणी आल्या. आपणा सर्वांच्या वतीनं मी त्यांना कोटी कोटी धन्यवाद देतो. एकदा टाळ्या वाजवा. आईचं दृष्टांत आहे. आईसारखं विभूतिमत्व नाही दादा. ती शिकली नाही म्हणून तिला अडाणी संबोधणं चुकीची गोष्ट आहे. आज कधी शाळेत गेली नाही, पण 72चा दुष्काळ आठवा. जुनी मंडळी इथं आहेत. ऐका, फुटण्याच्या पायरीवर असलेली 5-5 भावांची कुटुंब अडाणी आयांनी टिकवली. ऐका, तुझीला सुशिक्षित संबोधतो त्या तुझ्या सुशिक्षित बायकोनं काय क्रांती केली सांग. तो म्हणला मग माझ्या बायकोनं सुद्धा लय मोठी क्रांती केली. काय? हळद फिटल्या फिटल्या घरात भिताड घातली. ऐका, हे आपल्या हेंद्र्या बायकांची क्रांती आहे. पण ज्या कोपरापर्यंत बांगड्या वटीचं लुगड 5-5 मिनिटाला मिशरी लावणाऱ्या कधी शाळेत न गेलेल्या माऊल्यांनी 5-5 जावांची 5-5 भावांची खटली उराचं कवाड करून सांभाळून दाखवली. हा शहाणपणा कोणत्या विद्यापीठानं त्यांना दिला. म्हणून एक ऐका, माणसाचा शहाणपण तो किती पुस्तकं शिकला याच्यावर अवलंबून नाही. आतला डीएनएचा सुजानपणा जीवनामध्ये असावा लागतो. आणि तो आमच्या या जुना माता माऊल्यांमध्ये खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळतो. स्वतःच्या लेकराला ती शिळे कोरके खाऊ घालील, पण जावा भावांच्या पोराला खारी खोबऱ्याचा रतीब लावण्याचा शहाणपणा तिच्यात आहे. आपल्या पोरांना ती गुरं चारायला ठेवील, पण जावा भावांची पोरं शिकून मोठी झाली पाहिजे हा व्यापक विचार जी करते तिला आई म्हणतात. आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती. टाळ वाजवा. आईशी कळवळ्याची जाती, 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 आईशी कळवळ्याची जाती. करीला भाविन प्रीती, करीला भाविन करीला भाविन प्रीती, करीला भाविन प्रीती. कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती, कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती. आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती, आईशी कळवळ्याची जाती. तिच्यासारखं प्रेम, तिच्यासारखी माया, लाभा लोभाविना प्रीती करणार एकच व्यक्तिमत्व आहे जगामध्ये. ही 2 जिव्हाळ्याचीच नाती आहेत. एक आहे बाप आणि दुसरी आई. ऐका, आपलं रक्त पिण्यासाठी खाटेच्या बाजेच्या सापटी सांदी मध्ये लपलेली इतर नातेवाईक मंडळी म्हणजे मतलबी ढेकणं. जिव्हाळ्याची नाती 2 आहेत. बस ही 2 जिव्हाळ्याची नाती संपली रे संपली की जग संपलं दादा. जोपर्यंत आपले गाल सफरचंदासारखे आहेत, दंड लोखंडासारखे आहेत, हातामध्ये सत्ता संपत्तीची सूत्र आहेत, तोपर्यंत मतलबी गोमाशा आपल्या जवळ कितीतरी जमा होतील. मतलबी गोमाशा. पण सगळं संपू द्या, बँकांची जप्ती येऊ द्या, सावलीला सुद्धा ही मंडळी उभी राहत. पण एक ऐका, पडत्या काळातही वटवृक्षाच्या सावलीसारखी छत्रछाया माथ्यावर धरून राहतात. तो आहे बाप आणि ती आहे आई.
कशीही लेकराची परिस्थिती पालटू द्या, तो माझा नाही हे म्हणण्याचं धाडस जन्मदाती आई कधी करू शकत नाही. लेकराची परिस्थिती पालटली, खिस्सा थोडासा हलका झाला. 70-75 वर्षाची आजारी आई घरात, तिला सारख्या गोळ्या. हा शेती करतोय, त्याच्या शेतीमालाला भाव नाही, खिस्सा त्याचा फाटलेला. सकाळी स्नान केलं, देवपूजा केली, ग्रामदेवतेच्या दर्शनाला घरात बाहेर पडत होता. तितक्यात ओसरीवरच्या आईनं आवाज दिला, दादा अरे गावात चाललायस तर माझ्या दम्याच्या गोळ्या संपल्यात, तेवढे घेऊन ये. खाली खिसा माणसाची चिडचिड वाढवतो. त्याची मुलं लेकरं शाळेसाठी पैसे मागतात एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जन्मदाती आई दम्याच्या गोळ्या मागते. चिडचिड वाढली. आणि त्या दिवशी नेमकी म्हातारीची लेक मुलगी तिथं माहेरी आली होती. हा दादा त्या आईवर धावून गेला. धावलेला दादा त्या लेकीनं पाहिला. तो दादा निघून गेल्यानंतर ती म्हणली, लेक आई अगं मी होते म्हणून फक्त धावण्यापर्यंत थांबलं. मी नसते तर दादानं आज तुझ्या अंगावर हात टाकला असता, मारला असतं तुला. इथपर्यंत त्याची मजल गेली, कशाला थांबती तर? चल, माझ्या बापानं मला चांगलं घरानं पाहून दिले, चोपाळ्यावर बसवील, सेवा करायला नोकर चाकर, अगं गावरान तुपातला बदामाचा शिरा खाऊ घालील. चल, नको राहू दादा जवळ एक क्षण सुद्धा. शहाण्या आईनं लेकीला सांगितलं, बाई तुझी श्रीमंती तुला लकलाभ. माझा दादा धावलाच ना, एवढ्याशा करता तू एवढा त्रागा करायला लागली. तुझ्या घरची श्रीमंती लकलाभ तुला. धावू दे, जाऊ दे. ऐक, माझ्या दादानं रोज बुटानं भरलेल्या लाता मला मारू दे. रोज त्यानं मी पडलेल्या ओसरीवरती अशी माझ्या तोंडावर भाकर फेकून हाणू दे. पण बुटाची लात मारण्याकरता, भाकर तोंडावर हाणण्याकरता ज्या वेळेस माझा दादा येईल ना, त्याच्या वळचणीला मी पडून राहील. पण त्या निमित्तानं लात मारायला आलं तरी मला त्याचं तोंड दिसेल याच्यासारखं. याच्यापेक्षा काय पाहिजे मला? तुम्ही किती देखणी बायको अमेरिकेहून आणा, इतकं टोकाचं प्रेम जगामध्ये कोणी करू शकत नाही. आणि जी करते तिला आई म्हणतात. दुसऱ्याला सांगावं लागत नाही, हे माऊली तुझं पोरग रडायला लागलंय, त्याला उचलून घे. हे लोकांच्या उपदेशाची पोरग सांभाळण्याकरता जिला गरज लागत नाही, तिला काय म्हणतात? तिला आई म्हणतात. ऐसा मातेचा स्वभाव, ऐसा मातेचा मातृभक्तांचा देश. ऐका, मातृभक्ताचा देश आहे. भगवान कन्हैयानं कंसाच्या कारागृहातून आपल्या आईला आणि बापाला सोडवण्याकरता पराक्रम केला. ऐका, आपल्या आजारी आईला व्याधी मुक्त करण्यासाठी गरुडानं स्वर्गावर आक्रमण केलं. ऐका, आणि या असलेल्या स्वराज्य संस्थापक शिवबा राजानं सुद्धा आपल्या जन्मदात्या आईची शेवटच्या श्वासापर्यंत सेवा केली. या मातृभक्ताच्या देशामध्ये आईला सांभाळा असा उपदेश करायला लागणं म्हणजे ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अरे आईचा स्वभाव आहे दादा. बस तिला हे तुझं लेकरू सांभाळ असं दुसऱ्या बाईनं उपदेश करायची काय गरज आहे? न लगे मायेसे बाळ निरवावे, मग आपोल्या स्वभावे
ओढे त्यासी, ज्याप्रमाणे लोखंड आणि लोहचुंबक असतो, ऐका, त्या लोहचुंबकाचा स्वभाव आहे की ते लोखंडाला खेचून घेतल्याशिवाय राहत, आणि त्या लोखंडाचा स्वभाव आहे की ते लोहचुंबकाकडे धावल्याशिवाय राहत. हे लोखंड लोहचुंबकाचं नातं आहे आईचं आणि लेकराचं. म्हणून लगे मायेसी बाळ निरवावे, आपुल्या स्वभावे ओढे त्यासी. रुपनर परिवाराची मातोश्री या माऊलीनं जुन्या काळात, पडत्या काळात मुरलीधर बाबाच्या पारमार्थिक जीवनाला, सांसारिक जीवनाला मोलाचं सहकार्य. आता ही मंडळी आम्ही पाहतो, माझ्या लहानपणापासून, मी आळंदीला गेलो नव्हतो शिकायला तेव्हापासून पाहतो, ही परमार्थाला समर्पित असलेली मंडळी आहेत, ऐका. आणि खर तर दिग्रस गावचा रुपनर परिवार म्हणजे परमार्थिक ठेवा आहे. या रुपनर परिवारानं या परिसरामध्ये जेवढा परमार्थ, पूर्वी तुम्हाला माहिती आहे का नाही मला माहित नाही, पण आम्ही ज्या जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत शिकलो आळंदीला, 1917 साली ज्या जोग महाराजांनी वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली, आम्हाला गर्व आहे की आपल्या तालुक्यातले एक महापुरुष, अंभोरा हे त्यांचं गाव, एक महापुरुष आम्ही ज्या संस्थेमध्ये शिकलो त्या संस्थेचा अविभाज्य भाग होते, वैकुंठवासी लक्ष्मण बाबा इगतपुरीकर. लक्ष्मण बाबा ज्या वारकरी शिक्षण संस्थेचा आधार बनले, त्या संस्थेचा पायीक होण्याचं सौभाग्य आमच्या सारख्याला मिळालं. पाठीमागे आमची चर्चा झाली एका मोठ्या व्यक्तीशी की ज्या भूमीमध्ये वैकुंठवासी लक्ष्मण महाराजासारखा कोहिनूर जन्माला आला, एकदा तरी महाराष्ट्रामध्ये गौरवशाली ठरावा असा लक्ष्मण महाराजांचा एक उत्सव व्हावा अशी थोडीशी अपेक्षा आहे. त्यांचं मूळ गाव हे इथं इगतपुरीला त्यांचे बंधू सर्व्हिसला रेल्वेमध्ये असल्या कारणानं त्यांचा काल तिकडे गेला, म्हणून इगतपुरीकर हे नामाभिधान प्राप्त झालं. त्यानंतर या रुपनर परिवारानं या ठिकाणी परमार्थ वाढवण्याचं काम केलं. सप्ताच्या निमित्तानं जुन्नर भागात गाव ना गाव, वाडी वस्ती पिंजून काढणारा हा परिवार, मुरलीधर बाबा असतील, गजानन महाराज असतील, ही सगळी पोर असतील, फार मोठी क्रांती या रुपनर परिवारानं केली. बाबांनी घरचा कधी विचार केला नाही. झाशीच्या राणीसारखं उराची ढाल करून या सत्यभामा आजीनं हा प्रपंच सांभाळला, आणि बाबाच्या संसाराचा आणि परमार्थाचा डोलारा धीरोदात्तपणानं पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांप्रमाणे ज्या माऊलीनं सांभाळला, ती माऊली आज आपल्यात नाही. या सगळ्या लेकरांची आई, म्हणून लगे मायेसी बाळ निरवावे, आपुल्या स्वभावे ओढे त्यासी. आई जाणं काय दुःख असतंय, ही आई ज्यांची गेली त्यांना कळेल. म्हणून आईसारखा स्वभाव, आईसारखं प्रेम, आईसारखा जिव्हाळा या जगामध्ये कोणता नाही. आणि त्या प्रेमाची सिद्धी करण्याकरता वायळ मामा कीर्तनकारानं गाणी म्हणून आहे. आमच्यात आता बरेच हेंद्रे आलेत या व्यासपीठावर की ज्यांना या व्यासपीठाची महती कळत नाही, लोकही त्यांना कीर्तनाच्या अगोदर सांगतात बाबा गाणे म्हणा. चित्रपटातली गाणी या व्यासपीठावर जर कोणी म्हणत असेल, इथून पुढे तुमच्या भागात लक्षात घ्या, त्याला व्यासपीठावरून वडान बोटाडानं हाना, बाप लागायचं नाही. कारण लोकाला रंजवण्यासाठी, रंगवण्यासाठी हे व्यासपीठ नाही, हे व्यासपीठ अंतर्मुख करण्यासाठी. ऐका, आम्ही ज्या संस्थेतून आलो, ज्या संस्थेची परंपरा कीर्तनाची जतन करतोय, नाही लोकांनी बोलवलं तरी चालेल, पण संत द्रोहाचं पाप कधी आम्ही करू
तर एवढं सगळं भांडार आपल्याकडं आपल्या मायबापांनी साधू संतांनी भरून ठेवलंय. लोकांच्या काशेत तोंड घालायची वेळच या हलकटांना येते का? म्हणून एक ऐका, आईच्या प्रेमाची सिद्धी बाह्य वाङ्मयानं होऊ शकत नाही. नलगे मायेसी बाळ निरवावे, आपुल्या स्वभावे ओढे त्याचे, मज का लागला करणे विचार, ज्याचा जार भार त्याचे माथा. आईच्या स्वभावाचे अनेक पैलू तुकाराम महाराजांनी या अभंगात सांगितले. आई एखाद्या शेजारणीनं, ती गरीब जरी असली, एखाद्या शेजारणीनं तिला पंचपक्वान्नाचं ताट आणलं भरून, दिवाळीचं फराळ आणलं, करंज्या आणल्या, चकटबोळे आणल्या, चकल्या आणल्या, लाडू आणले, पेढे आणले, बर्फी आणली, कलाकंद आणला, सगळी मेवा मिठाई आणली. त्या आईला शेजारीन आग्रह करू करू लाडू खा असं जर म्हणू लागली तर ती आई पहिल्यांदा लेकरा विना खायला स्पष्ट नकारच देईल. पण लईच आग्रह झाला तर एखादा घास जरी त्या शेजारणीनं तिच्या तोंडात टाकला तर तो घशाखाली लेकरा विना उतरत नाही. तिला आई म्हणतात. गोड धड त्यासी ठेवी, ती लेकराला ठेवते. गोड धड त्यासी ठेवी न मागता, समाधान खाता नेदी मना. जुन्या काळात माता माऊल्यांना पदर होता. काय काय बोललो मी, पुढचं नाही मला बोलायचं. आणि कुठेही सार्वजनिक पंक्तीमध्ये जेवल्या तर पदराच्या टोकाला घरी राहिलेल्या लेकरा करता थोडस तरी पदराला गाठ मारून लेकराला बांधून नेऊ नेत होत्या. त्या असा त्यांचा स्वभाव होता. म्हणून समाधान खाता नेदी मना, खेळता गुंतले, खेळायला जर अडकलं तर भूक लागलेल्या लेकराची भूक पहिली तिला लागते. तिला आई म्हणतात. खेळता गुंतले उमगोनी आणि बैसोनी आस्तनी लावी बळे. इतकंच काय, पण त्याच्या दुःखे पडे आपण खापरी. लेकराला दुःख झालं, वेदना झाल्या तर खापरी पडे, याचा काय अर्थ आहे? जुन्या काळात नागपंचमीच्या सणाच्या अगोदर आमच्या माता माऊल्या लाह्या भाजायच्या, माहितीये? आणि त्या लाह्या ज्या भाजायच्या त्या खापरावर, कशावर? तव्यावर. त्या खापरावर टाकलेल्या लाह्या जशा भाजत असताना तड 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 वाजतात आणि टप 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 अशा उडतात, तसं त्या भाजणाऱ्या लाही प्रमाणे जिचं अंतःकरण असं टप 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 उडतं पडतं, त्या अंतःकरण आईच आहे. लेकराच्या दुःखानं अशी अवस्था होते. म्हणून त्याच्या दुःखे पडे आपणा खापरी, लाही तळी वरी होय जैसी, मजका करणे लागला विचार, ज्याचा जार भार त्याचे माथा. पुत्राला कष्ट झाले संग. आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सगळ्यांना माहिती आहे. पन्हाळ्याच्या वेढ्यात राजे अडकले. प्रयत्न करूनही सिद्धीचा वेढा सुटत नाही. नेताजी पालकरांनी थोडीशी कुमक घेऊन हल्ला चढवला, पण तो सुद्धा कुचकामी ठरला. शेवटी राजमाता धर्ममाता जिजाऊ आई साहेबांनी युद्धाची कवच कुंडल अंगावर परिधान केली आणि लेकराला सोडवण्याकरता निघाल्या. नेताजी पालकर अचानक आले म्हणून थांबावं लागलं. ऐका, याच रायगडावर दुधाचा व्यवसाय करणारी हिरकणी नावाची एक गवळण, किल्ल्याचे दरवाजे संध्याकाळी बंद होतात, जायला रस्ता राहिला नाही, तर मध्यरात्री त्या बुरुजावरून जिनं स्वतःच शरीर आपल्या लेकरा करता झोकून दिलं. हे आईचं अंतःकरण आहे. म्हणून एक ऐका, त्याच्या दुःखे पडे आपण खापरी, लाही तळीवरी होय जैसे. आणि त्याचं दुःख स्वतःच दुःख मानते. तो कामने देह विसरे आपुला, विसरे आपुला, तो कामने देह विसरे आपुला.
गजानन महाराज, यमाजी मुरलीधर रुपनर, कैलासवासी ज्ञानदेव मुरलीधर रुपनर, त्याचप्रमाणे इंदुबाई आणि अलकाबाई यांच्या मातोश्री, त्याचप्रमाणे सुरेश असेल, योगेश असेल, भाऊसाहेब असेल, नवनाथ असेल, अनिल असेल, या सगळ्या नातवंडांची आजी, देवाने मला डोकं दिलंय ना. कैलासवासी सत्यभामाबाई मुरलीधर रुपनर या मातोश्रीचं आज वर्ष श्राद्ध आहे. सगळी मंडळी या परिवारावर प्रेम करणारी या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित आहेत. परमार्थाचा वसा वारसा या रुपनर परिवाराकडे जबरदस्त आहे. पुढच्याही पिढ्या अशाच पारमार्थिक व्हाव्यात मुरलीधर बाबासारख्या, अशी प्रेमाची प्रार्थना भगवंताकडे या निमित्ताने करतो. माझ्यावर लेकरासारखं प्रेम मुरलीधर बाबांनी आजपर्यंत केलं. ते मला तारीख द्यायला घाबरत असतात, त्यांना भीती वाटते, पण विनाकारण घाबरण्याचं काही कारण नाही. सगळं धाग्या दोऱ्यात हाताखाली शिकलो, त्यांना थोडं सुद्धा कमी जादा चालत नव्हतं ऐका. आणि म्हणून भाऊसाहेब रात्रीपर्यंत मला फोन करीत होता, थोडं सांभाळून घ्या, थोडं सांभाळून घ्या, काही अडचण नाही, व्यवस्थित आहे सगळ्या गोष्टी. पण ते कसं आहे, धारा कोरात स्वयंपाक करायची सवय ज्या बाईला लागली त्याला हेंद्रेपणा चालत नाही. तुमच्या माहिती करता सांगतो, आम्ही काही बाजारू कीर्तनकार नाही महाराज. कोणी बोलवा नका बोलवू, घरी झोपायची वेळ आली तरी चालेल, पण संप्रदायाच्या विचारधारेला फाटा देऊन आम्ही लोकांना भ्रमिष्ट नाही करणार. ऐका, आजपर्यंत आम्ही छातीला हात लावून सांगतो, कोणालाही तो गर्व नाही माझा, अजूनपर्यंत महाराष्ट्रामध्ये 38 वर्ष कीर्तन करत असताना कोणाही कडं दमडी करता हात न पसरलेला माणूस आहे. आणि म्हणून तितक्या छाती ठोकपणे फक्त एवढीच गोष्ट आहे की कीर्तनाची सामुग्री मला नीटनेटकी लागते. तुम्हाला पेरायला लावलं आणि जर हेंगडी तेपडी पा भरा असली, चाड नाही लागलं नीट, आणि तुम्हाला म्हणलं घ्या चालून, कसं काय चालेल? सगळं धारा कोरात असावं. माझं नेहमीचं वाक्य आहे, परमार्थाचं कार्य सुद्धा दलिंदर आणि आजागळपणानं करू नये, ते सुद्धा वैभवशाली असावं. आज आमचे गजानन महाराज रुपनर आमच्याकडे बोट्याला आता सप्ताह झाला. तुम्ही कोण आले होते मला माहित नाही, पण तुम्ही 1-2 जण आले होते. त्यांनी पाहिलं बोट्याला एवढा मोठा अविस्मरणीय कार्यक्रम झाला. आणि आमच्या सगळ्या मुळाखोऱ्यातल्या, अकोले तालुक्यातल्या सगळ्या पठारातल्या महाराज लोकांनी मोलाचं त्याग, आमचे किसन मामा वायाळ त्या ठिकाणी आमच्या गजानन महाराजांनी तर 5,000 रुपयाची देणगी आईच्या स्मरणार्थ त्या सप्ताहाला दिली. दातृत्वाचा सद्गुण या माऊलीकडून या परिवाराला मिळाला. मी तालुका वारकरी संप्रदायाचा सचिव म्हणून आमच्या तालुका वारकरी संघटनेच्या वतीनं या मातोश्रीला भावनेची भावपूर्ण आदरांजली या ठिकाणी समर्पित करतो. आणि सगळी महाराज मंडळी पूजनीय आहेत, सगळ्यांच्या पवित्र चरणाचं दर्शन घेतो, नतमस्तक होतो आणि इथे थांबतो. ज्ञानेश्वर माऊली